स्वागतम श्रोत्यांनो. आज आपण ऐकूया एका छानशा लेखाबद्दल. हक्काचं ठिकाण, माय हॅपी प्लेस. ऐका तर मग. अगं, तुझा चेहरा आज असा का दिसतोय? काही नाही ग. नाही कसं? काय झालंय? बोल ना. आणि मग मनात साचलेलं सगळं मळब तिच्याजवळ रिकामं होतं. एखादी गच्च कोंबून ठेवलेली बॅग रिकामी करावी, अगदी तसं. आणि मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं. हेच ते हक्काचं ठिकाण, माय हॅपी प्लेस. फक्त आठवून बघा, अशी कोणती हक्काची ठिकाणं आपल्याजवळ आहेत, मनाला उभारी आणि खराखुरा विसावा देणारी. एक आठवत चला, एकदम फ्रेश वाटेल. त्या व्यक्तींसोबतचे संवाद किंवा गमती जमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यासमोरून तळून जातील. कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं, तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसल्या जातं. भावासोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी, तर एखाद्या नातेवाईकासोबत साहित्यिक चर्चा. सो कूल असं फिलिंग देणारी ही ठिकाणं. अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात. आईवडील तर खास हक्काचेच. त्याशिवाय मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहीण, भावजय, दीर, नणंद, कझिन्स, नातेवाईक कुणीही असू शकतं तुमचं हक्काचं ठिकाण. युअर ट्रू हॅपी प्लेस. जिथे आपुलकी, जिव्हाळा हे तर असतंच, पण सोबत असते संजीवनी, मनाला जिवंत करणारी. किंवा अगदी एखादा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा, जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक व्हर्च्युअल फेरफटका मारला तरी मन अगदी रिलॅक्स होतं. निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं. तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी त्यांच्या सहवासात एकदम रिलॅक्स, फ्रेश वाटतं. मन हलकं हलकं होऊन जातं, अगदी मोरपिसासारखं. तिथे कुठलाच आडपडदा नसतो किंवा शो ऑफ नसतो. अगदी मनातलं, हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर घेतलंच जातं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून जज केलं जात नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत, मोकळं वाटतं. तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम गहना साया. ही हक्काची ठिकाणं अगदी अशीच, सावली देणारी, विश्रांती देणारी, थकल्या भागल्या जीवाला आणि मनालाही. आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात, गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी, म्हणून जास्त विश्वास. अशी हक्काची ठिकाणं अगदी जीवापाड जपून ठेवायला हवीत, हिऱ्यामाणकांपेक्षा जास्त. ती हरवायला नकोत आयुष्याच्या गडबडीत, कारण यांची फक्त साथही लाखमोलाची, लोनलीनेस किंवा एकटेपणा दूर करणारी. म्हणूनच तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतं हे त्यांना नक्की सांगायचं. कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं की मन मोकळं करायला त्यांच्याजवळ असं एखादंही हक्काचं ठिकाण नसेल काय, जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल. कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज आहे. त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार? आपण आपल्या आयुष्यातील सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच, पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्की असायला हवं, नाही का? आणि माझ्यासाठी म्हणाल तर तुम्ही सगळेजणं माझ्या हॅपी प्लेस आहात. खूप बरं वाटलं ना वाचून, ऐकून? मग सर्व हक्कांच्या ठिकाणांना जरूर हे गोष्ट सांगा की तुम्हाला भेटून, तुम्हाला सांगून खूप बरं वाटतं. श्रोत्यांनो, ही हॅपी प्लेस आजकाल कमी होत चालली आहे. माणसांना
कुटुंबियांना एकमेकांना द्यायला वेळच राहत नाही. आणि वेळ असला तरीही सगळ्यांच्याच हातात असतो हा मोबाईल. आणि त्यामुळे कोणालाही एकमेकांना साथीने कान द्यायला वेळच नसतो. मग यामुळेच होतात मेंटल प्रॉब्लेम्स. आणि यासाठीच आवश्यकता आहे मेंटल अवेअरनेसची. मग का नाही आपण साध्या सोप्या गोष्टींमधून एकमेकांना वेळ देऊन सगळ्यांना ह्या मेंटल प्रॉब्लेममधनं सुटका देऊया, नाही का? नक्की सांगा कसा वाटला हा लेख. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह.